तुम्ही आजवर अनेक नाटकं पाहिले असतील, पण मानसिक आजार असलेल्या रुग्णांना एकत्र आणून त्यांच्याकडून जागतिक दर्जाचं नाटक करून घेता येऊ शकतं. हो, हे शक्य केलंय पॅथॉलॉजिकल थिएटर्सने. 1970च्या दशकात इटलीचे सुप्रसिद्ध अभिनेता डारियो डी अम्ब्रोसी यांनी ही क्रांतिकारी संकल्पना जगासमोर आणली. पॅथॉलॉजिकल थिएटर्स म्हणजे अशी जागा जिथे स्किझोफ्रेनिया, ऑटिझम, डाऊन सिंड्रोम किंवा तीव्र नैराश्याशी लढणाऱ्या व्यक्तींना अभिनयाचं प्रशिक्षण दिलं जातं. हे केवळ मनोरंजन नाही, ही एक ड्रामाची थेरपी आहे. इथे कलाकारांना लांबलचक संवाद पाठांतर करावे लागत नाहीत. शब्दांपेक्षा त्यांच्या शरीराची हालचाल, त्यांच्या डोळ्यांतील भाव, त्यांच्या नैसर्गिक भावनांना रंगमंचावर मुक्त वाव दिला जातो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण या विशेष कलाकारांनी सादर केलेलं मेडिया हे नाटक न्यूयॉर्क आणि लंडन सारख्या आंतरराष्ट्रीय रंगमंचावर हाऊसफुल ठरलेले आहेत. जे रुग्ण लोकांशी नीट बोलू शकत नव्हते त्यांना प्रेक्षकांनी स्टँडिंग ओवेशन दिलेलं आहे. थोडक्यात काय तर कला ही कोणत्याही शारीरिक आणि मानसिक मर्यादांच्या पलीकडे असते आणि नाटक हे मानवी मन बरं करणारं एक उत्तम औषध आहे.